कार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. पौ ॲड्स क्रिएशनच्या वतीने मी विजया केदार अभ्यंकर आपले स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. रसिको हो, आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज तुला पाहतानाचा 10वा प्रयोग आहे. आमचे पहिल्या प्रयोगापासून सोबत असलेले खंदे पुरस्कर्ते जोग हॉस्पिटॅलिटीचे सौ मंजुषा व नरेंद्र जोग, तसेच मध्य प्रदेश शासनात मराठी साहित्य अकादमीचे पूर्व निदेशक व संघाचे महाकौशल प्रांत संपर्क प्रमुख श्री उदय परांजपे व डॉक्टर अनिता परांजपे यांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते. संगीतकार गणेश सूत उपाख्य केदार गणेश अभ्यंकर यांनी केलेली उत्कृष्ट कवितांची निवड, कवितांना दिलेल्या सुमधुर चाली, त्या गायक गायिकांना शिकवून त्यांच्याकडून बसवणे, गायक गायिकांनी त्यावर मेहनत घेऊन तयार केलेली गाणी आणि त्यांना लाभलेली नागपूर, अमरावती व पुणे येथील वाद्यवृंदाची उत्तम साथ, हा समसमायोगच. प्रयोगात सादर झालेल्या नव्या कोऱ्या सुमधुर गीतांना रसिक प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यामुळेच आज आपण तुला पाहताना प्रयोग क्रमांक 10 या टप्प्यावर पोचलेलो आहोत. मी आता प्रयोगाच्या निवेदिका डॉक्टर अरुणा यांना माईक सुपूर्द करते. धन्यवाद विजया. दीप प्रज्वलन झालेलं आहे. पौ ॲड्स प्रस्तुत तुला पाहतानाच्या या 10व्या प्रयोगात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या कार्यक्रमात आपण नवीन कोरी गाणी ऐकणार आहोत, ज्याला संगीत गणेश सूत उर्फ केदार यांनी दिलेलं आहे. ह्यात सगळे गायकही नवीन आहेत आणि गाणीही नवीन आहेत, परंतु ही इतकी सुमधुर अशी गाणी आहेत की आपल्याला ती सतत ऐकत राहावी असं बरेच वेळेला वाटेल आणि वाटावं अशीच सुंदर गाणी या कार्यक्रमात सादरही होत आहेत. कारंजा लाडच्या परिसरातून ड्रायव्हिंग करत असताना गुरुमंदिराच्या सान्निध्यात गेलेले बालपण, आईवडिलांनी बांधलेले यज्ञकंकण, या साऱ्या भूतकाळातील आठवणीत रमलेले असताना केदार अभ्यंकर यांच्या मुखातून गुरुप्रेरणेने जी शब्दरचना प्रसवली तेच हे गीत आहे. ऐकूया केदार यांच्या स्वरात लाडाच्या कारंजाला जातो. लाडाच्या कारंजाला जातो, लाडाच्या कारंजाला जातो. सद्गुरु चरणी आशिष घेतो, सद्गुरु चरणी आशिष घेतो. दिगंबरा मी गातो, दिगंबरा मी गातो. लाडाच्या कारंजाला जातो. यज्ञ समयी यज्ञ समयी गुरुचरणाशी, यज्ञ समयी गुरुचरणाशी, गुरुचरणाशी. यज्ञ समयी गुरुचरणाशी बांधून कंकण हाती, माय बाप अनुभवतो
दिगंबरा मी गातो लाडाच्या कारंजाला जातो. सद्गुरु चरणी आशिष घेतो सद्गुरु चरणी आशिष घेतो दिगंबरा मी गातो दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा मी गातो जातो लाडाच्या कारंजाला जातो गातो दिगंबरा मी गातो जातो कारंजाला जातो. खूप छान झालं. गुरुदेवांचं दर्शन घडल्याचा एक ओतप्रोत समोर असल्याचा भासही निर्माण झाला. प्रत्येक आईला आपल्या मुलाचं कौतुक असतंच. आपणही जर एखाद्या लहान बाळाच्या आईला बघितलं तर तिचा बराचसा वेळ त्याचं कौतुक करण्यातच जातो. बरेचदा अनेकांना तो कंटाळवाणा अनुभवही वाटतो. परंतु पुढील रचनेत शालिनीताई कुकडे यांनी अशा बाळाचं कौतुक सांगितलं आहे की युगानुयुगे लोक ते न कंटाळताना ऐकतात. यशोदेने केलेले कान्हाचे कौतुक ऐकूया गौरीच्या आवाजात. कान्हा माझा कसा ठुमकत चालवतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो, पायातील पैंजण रुणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो, पायातील पैंजण रुणझुण वाजतो. कान्हा माझा कसा ठुमकत चालतो.
फिर बघतो इवल्याशा पायांनी भार भार फिरतो पायातील पैंजण रुणझुण वाजतो गाना माझा कसा ठुमकत चालतो मधुघटातील लोणी चोरून पळतो मधुघटातील लोणी चोरून पळतो दुडू 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 धावताना पडतो अन हसतो दुडू 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 धावताना पडतो अन हसतो कान्हा हसला की मधुघट चिमिळतो कान्हा हसला की मधुघट चिमिळतो पायातील पैंजण रुणझुण वाजतो कान्हा माझा कसा ठुमकत चालतो पायातील पैंजण रुणझुण वाजतो कान्हा माझा कसा ठुमकत चालतो. खूप छान लढीवाळ कान्हाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. रसिक हो, यांतर घेऊन येत आहोत उज्ज्वलाताई अंधारे यांचे गीत. त्यांनी प्रौढ वयात बऱ्याच वर्षांनी पुन्हा भेटलेल्या प्रेमीयुगलाने संसाराचा डाव पुन्हा एकदा मांडण्याचे स्वप्न समर्पक शब्दात विशद केलेले आहे. भूतकाळातील आठवणी आणि भविष्यातील स्वप्न या दोन्हींचे सुंदर वर्णन ऐकून आपल्यासमोर स्वप्नांचा गाव उभा राहतो. तर ऐकूया केदार आणि वैशाली यांच्या स्वरात जलाशयाचे पाणी कापत सुंदर चाले नाव तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. ऐकूया केदार आणि वैशाली यांच्या स्वरात. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा तो स्वप्नांचा गाव. मोजित होतो नभी चांदण्या चंद्रगोल जैसा मोजित होतो नभी चांदण्या चंद्रगोल जैसा जलाशयाच्या वर प्रतिबिंबित त्या दिसतसे तैसा ओढ तुझी ग पुन्हा लागली ओढ तुझी ग पुन्हा लागली ना लागे मज थांग तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव तो स्वप्नांचा गाव. बसत होते पाय टाकुनी बसत होते पाय टाकुनी थंडगार त्या झळी खेळत होती हिरवी लव्हाळी सुळकन मासोळी कमल पुष्पे तुझ्या
स्वप्नांचा गाव. तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती. तुझाच होता रम्य स्पर्श अन तिथल्या त्या एकांती. बळे कवळुनी बाहूंमध्ये किती रंगल्या राती. नयनांमध्ये तुझ्याही होता, नयनांमध्ये तुझ्याही होता तो प्रेमाचा गाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. तो स्वप्नांचा गाव. तुझ्या सोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते. तुझ्या सोबत पुनरपि आता स्वप्न तेच पाहते. होशील ना रे राजा माझा चित्रमणी राणी मी तर तुझी खरे ना. राणी मी तर तुझी खरे ना. मांडूया रे ना. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. तो स्वप्नांचा गाव. जलाशयाचे पाणी कापत सुंदर चालेना. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा गाव. तुझ्यामुळे मी पुन्हा पाहिला तो स्वप्नांचा तो स्वप्नांचा गाव. तो स्वप्नांचा गाव. खूप छान झालंय. टाळ्यापट जोरात व्हायला पाहिजेत. गाणंच तसं होतं. प्रेमी युगल, निसर्ग, जलाशय. वा वा, सुंदरच. पुढची रचना आहे मेघा रेखाडे यांची. त्यांनी माहूरगडावरील रेणुकादेवीचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे. आपल्यापैकी अनेकांची कुलदेवता असलेली रेणुकादेवी आणि माहूरगड आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात याची खात्रीच आहे. हे गीत घेऊन येत आहे दीप्ती मुंजे यांच्या आवाजात. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. तिच्या पैंजणाच्या नादाने सृष्टी सारी सृष्टी ही भारावली. हो आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. आली रेणुका माऊली शुभ शकुनांच्या पाऊली. करी माहूरगडी वास दिवट्या घेऊन नाचती दास. करी माहूरगडी वास दिवट्या घेऊन नाचती दास. दिव्य शृंगार तिने केला दर्शने जीव आनंदला. दर्शने जीव आनंदला.
जाई जुईच्या माळा भाळी कुंकवाचा टिळा गळा जाई जुईच्या माळा भाळी कुंकवाचा टिळा नैनी माखले काजळा मुखी तांबूल तो भरला मुखी तांबूल तो भरला हो आली रेणुका माऊली शुभ शकुनाच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनाच्या पाऊली पूजा बांधिली मातेची ओटी अर्पिली चरणाशी पूजा बांधिली मातेची ओटी अर्पिली चरणाशी कवडी बांधली वैराग्याची इच्छा देशी कल्पद्रुमा इच्छा देशी कल्पद्रुमा हो आली रेणुका माऊली शुभ शकुनाच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनाच्या पाऊली आली रेणुका माऊली शुभ शकुनाच्या पाऊली खूप सुरेख माहूरगडावरून धावत आलेली आहे रेणुका माऊली भक्तजनांना भेटण्यासाठी. रसिक हो, हा नवीन कोऱ्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे, परंतु रचना भावली तर हिंदीशीही आपलं भांडण नाही बरं का. सादर करतोय एक हिंदी रचना. ही कविराज रामकृष्ण सहस्रबुद्धे यांची गझल आहे. श्री रामकृष्ण सहस्रबुद्धे हे हिंदी साहित्यातील एक प्रथितयश नाव आहे. त्यांना भारतातच नाही तर विदेशातूनही सन्मानित करण्यात आलेलं आहे. ऐकूया केदार अभ्यंकर यांच्या आवाजात. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. ऐकूया केदार दादांच्या आवाजात. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए, देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. है मरुथल यदि उरों में, है मरुथल यदि उरों में उग सकेंगे फूल क्या, है मरुथल यदि उरों में उग सकेंगे फूल क्या, भावना को व्यक्त करने शब्द निश्चल चाहिए, देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए. प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए. आज ठहरा जल नदी का, आज ठहरा जल नदी का है सरोवर हो गया, कल विदूषक जो रहा वह आज जोकर हो गया. आज ठहरा जल नदी का जो सरोवर हो गया, कल विदूषक जो रहा वह आज जोकर हो गया. चार पल की जिंदगी में अनगिनत दौलत मिली, चार पल की जिंदगी में अनगिनत दौलत मिली, थी नहीं पहचान उसकी गुड़िया गोबर हो गई. देश के संस्कार जग को भाव अविचल चाहिए, प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए.
मूक बधिर भी बाटते, मूक बधिर भी बाटते जीवन की सौगात। मूक बधिर भी बाटते जीवन की सौगात, नयनों के संकेत से करते करते मन की बात। आशा और विश्वास से द्वार खुलते जाए, हाथ पाँव दोनों नहीं फिर भी लिखने पाए। दे सके संस्कार जग को भाव अविचल चाहिए, प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए। कुछ धुआं सा रहा अब, कुछ धुआं सा रहा अब मुंह के बाहर देखिए। कुछ धुआं सा रहा अब मुंह के बाहर देखिए। बदलियों ने घर बनाया घर के बाहर देखिए। कुछ धुआं सा रहा अब मुंह के बाहर देखिए। बदलियों ने घर बनाया घर के बाहर देखिए। शीत में लहरों की चादर ओढ़ मौसम आ गया। शीत में लहरों की चादर ओढ़ मौसम आ गया। रास कहता डर हटाकर डर के बाहर देखिए। रास कहता डर हटाकर डर के बाहर देखिए। दे सके संस्कार जग को भाव अविचल चाहिए। प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए। प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए। प्रार्थना के शब्द कहने दृष्टि निर्मल चाहिए। सुरेख, मोजक्या शब्दात पण आपलं त्यांनी पूर्णपणे भाव प्रगट केलेले आहेत कवीने. कवयित्री डॉक्टर हंसश्री मराठे यांची ही रचना आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024ला झालेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त श्रीरामांना अभिवादन करताना श्रीरामाचे चरण धरावे या भावनेने अभिभूत होऊन त्यांनी श्रीरामाचे चरण धरावे या ओळीतील प्रत्येक अक्षरावरून ओळी लिहिलेल्या आहेत. आणखीन एक विशेष म्हणजे ही रचना संगीतकार केदार यांनी स्वतः केलेली आहे. 23 फेब्रुवारी 2024ला श्रीरामचरणी सादरही केलेली आहे. तर ऐकूया हर्षदा यांच्या आवाजात श्री रघुनंदन घ्या अभिवादन. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. उच्चरवे सारे म्हणूया राम राम देवाचे म्हणूनी पापक्षालन ते करूया. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. माय पित्यांना स्मरूया पण. माय पित्यांना स्मरूया पण. शिकवण कृतीत आणूनिया चेतवनिया चित्स्फुल्लिंगा सत्वगुणाने मोहव्या. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. श्री रघुनंदन घ्या अभिवादन. चराचरावर सत्ता
माझ्याची त्या रघुराया विनवनिया रजतपटावर चित्रप्रभावी रजतपटावर चित्रप्रभावी रंगानी हो नटव्या श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या अभिवादन नकार सांगे टणत्कार तो नकार सांगे टणत्कार तो रामधनूचा ऐकूया नकार सांगे टणत्कार तो रामधनूचा ऐकूया धरा हासते प्रसन्नतेने धरा हासते प्रसन्नतेने तिला संगती घेऊया श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या अभिवादन रामराज्यते येऊ घातले परस्परांना सांगूया वेगवेगळ्या कलाविष्कारे वेगवेगळ्या कलाविष्कारे प्राणप्रतिष्ठा अनुभवूया श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या अभिवादन उच्चरवे सारे म्हणूया राम राम ते वाचे म्हणूनी पापक्षालन ते करूया श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या अभिवादन श्री रघुनंदन घ्या खूप छान सगळं भक्तिमय झालेलं आहे वातावरण. आपल्या ह्या वादकांसाठी पण एकदा जोरात टाळ्या होऊ द्यात. श्रोते हो, आता येतंय प्रेमगीत. या प्रेमगीतातून मनाने एकरूप झालेल्या प्रियकर आणि प्रेयसीच्या मनातील शब्दातीत भावना अतिशय तरल शब्दात कवी कृवी दातार यांनी व्यक्त केलेल्या आहेत. गात आहेत केदार आणि गौरी. तू मनात काही म्हटले ते सांग कसे मज कळले. ऐकूया केदार आणि गौरीच्या आवाजात. तू मनात काही म्हटले ते सांग कसे मज कळले. तू मनात काही म्हटले ते सांग कसे मज कळले. सख्या रात राणी रे फुलते वाऱ्यास जसे कळले. तू मनात काही म्हटले ते सांग कसे मज कळले. सख्या रात राणी रे फुलते वाऱ्यास जसे कळले.
अवचित हा पाऊस आला, अवचित हा पाऊस आला, शिडकाव फुलावर झाला, मनी प्रीती बीज जे रुजले ते सांग कसे मज कळले, मनी प्रीती बीज जे रुजले ते सांग कसे मज कळले. गगनात सूर्य जावये, गगनात सूर्य जावये, उगवती गुलाबी होई, त्या प्राचीने तुझ कथिले मी, मनात जे जे म्हटले त्या प्राचीने तुझ कथिले मी, मनात जे जे म्हटले. हे पुरे दाखले आता, हे पुरे दाखले आता, राहू दे ग काव्य आता, तू मनात गुणगुणलेले, तू मनात गुणगुणलेले, तू मनात गुणगुणलेले ते सांग कसे मज कळले, तू मनात गुणगुणलेले ते सांग कसे मज कळले. सख्या द्वैत नामुळी उरले, सख्या द्वैत नामुळी उरले, अद्वैत कमल हे उमले, मी मनात जे जे म्हटले, तव हृदयाने तुझ कथिले, मी मनात जे जे म्हटले, तव हृदयाने तुझ कथिले. मी मनात काही म्हटले, तू मनात जे जे म्हटले, मी मनात काही म्हटले, तू मनात जे जे म्हटले, मम हृदयाने मज कथिले, मम हृदयाने मज कथिले, मम हृदयाने मज कथिले. खूप सुरेख. निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय कवीला स्फुरतच नाही म्हणतात ते काही खोटं नाही आहे. नुकत्याच प्रेमात पडलेल्या तरुणीच्या तिचा प्रियकर तिच्यापासून कधीही दूर न जाता सतत तिच्या सान्निध्य असावा अशी ही भावना कवयित्री शालिनीताई कुकडे यांनी सुंदर पद्धतीने मांडलेली आहे. त्या लिहितात, अलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला. ऐकूया किशोर यांच्या आवाजात. अलवर पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. अलवर पापणीत बंदिस्त केलंय तुला, आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. तू चंद्र तारकात फुलात दिसतंय मला, मी जिकडे जाईन तेथे भेटतंय मला, मी जिकडे जाईन तेथे भेटतंय मला. आता कसं छान
बिनधास्त वाटतंय मला. काय सांगू आता साधही येते मला, माझ्या जवळी असल्याचा भास होतोय मला. माझ्या जवळी असल्याचा भास होतोय मला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. उन्हात मोगऱ्याचा सुगंध येतोय मला. उन्हात श्रावण बरसला असं वाटतंय मला. उन्हात श्रावण बरसला असं वाटतंय मला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. कंठ दाटून आला हुरूर वाटतंय मला. काऊ येऊन वार्ता सुगंधी देतोय मला. काऊ येऊन वार्ता सुगंधी देतोय मला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. हलवार पापणीत बंदिस्त केलंय तुला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. आता कसं छान बिनधास्त वाटतंय मला. मनाच्या एका कोपऱ्यातलं जे भावविश्व होतं ते त्यांनी उलगडून सांगितलेलं आहे. खूप छान गाणं झालेलं आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली व आयुष्यभर केलेली पंढरीची वारी वृद्धत्वामुळे शक्य नसेल तर त्या विठ्ठल भक्ताला काय वाटत असेल. या भावनेच्या भरात कवी शिरीष मुंजे यांच्या मनात हा विचार आला की तो भक्तच विठ्ठलाला काय म्हणत असेल की मला येणे शक्य नाही तर तूच ये रे ना माझ्या घरी. तर हाच भाव व्यक्त करणारी ही रचना आहे. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ऐकूया केदार यांच्या आवाजात. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी, सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. संपली सारी मीपणाची शिरजोरी. संपली सारी मीपणाची शिरजोरी. गुढी आत्मिक प्रेमाची उभारली खरी. संपली सारी मीपणाची शिरजोरी. गुढी आत्मिक प्रेमाची उभारली खरी. कुडी माझी आता जर्जर म्हातारी. कुडी माझी आता जर्जर म्हातारी. शक्य नाही आता पंढरीची वारी.
शक्य नाही आता पंढरीची वारी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. आठवून मूर्ती तुझी आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. आठवून मूर्ती तुझी दाटतो माळावरी. मी सुदामा तू माझा सख्या हरी. मी सुदामा तू माझा सख्या हरी. भक्तगण जमतील भिवरेच्या तिरी. भक्तगण जमतील भिवरेच्या तिरी. खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी. खंत माझ्या नसण्याची जाणवेल थोडी तरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. यात्रा शेवटची, यात्रा शेवटची, यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता, नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. यात्रा शेवटची ही न्यारी न्यारी. नाव तुझे घेता घेता पोहोचेल पैल तिरी. ओझे कसलेही नाही आता श्री. ओझे कसलेही नाही आता श्री. घे मला कुशीत हे श्रीहरी. घे मला कुशीत हे श्रीहरी. घे रे बा विठ्ठला, घे रे बा विठ्ठला, घे रे बा विठ्ठला माझ्या हरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी. सडा हा शिंपला भक्तीचा दारी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला माझ्या घरी. ये रे बा विठ्ठला. पूर्ण भक्तीत रंगून गेलेले आहेत आणि किती आर्ततेने विठ्ठलाला साथ घालतायत. खूप सुंदर झालं गाणं. आजकाल आपण ऐकतोय बघतोय काही मुले मुली केवळ अविचाराने जीवनसाथी निवडतात. त्या चुकलेल्यांसाठी ज्यांचा जीव तुटतो त्यांच्या मनातील भावना कवयित्री शालिनी कुकडे यांनी अतिशय सोप्या पण प्रभावी शब्दात मांडलेल्या आहेत. ऐकूया दीप्तीच्या आवाजात. तू दिसलीस की अवघड होते. तू दिसलीस की अवघड होते.
जातीचा का विचार करते, प्रेमाची मग परवड होते. तू दिसलीस की अवघड होते. कधी कधी तू मला भेटते, कधी कधी तू मला भेटते. जाते वेळी, जाते वेळी मन जड होते. तू दिसलीस की अवघड होते. हृदय माझ्या धडधड होते. तू दिसलीस की अवघड होते. तू दिसलीस की अवघड होते. पालकांच्या मनातली होणारी जी घालमेल आहे ती ह्या गीतातनं आपल्याला प्रस्तुत केलेली होती. पुढील रचनेत कवी भालचंद्र साठे एका भक्ताच्या मनातील जाणीव विशद करतात. भगवंताचे नुसते चरणच दर्शन झाले तरी भक्त कसा भरून पावतो ते सांगतायत. ऐकूया हर्षदा यांच्या स्वरात. प्रभु आलो मी तुमच्या मंदिरी, तव कृपा असू द्या मजबरी. प्रभु आलो मी तुमच्या मंदिरी, तव कृपा असू द्या मजबरी. ओढ तुमची हो लागली देवा, ओढ तुमची हो लागली देवा, भेट प्रत्यक्ष होईल केव्हा. ओढ तुमची हो लागली देवा, भेट प्रत्यक्ष होईल केव्हा. वाट बघतो देवालयी, तव कृपा असू द्या मजबरी. प्रभु आलो मी तुमच्या मंदिरी, तव कृपा असू द्या मजबरी. मूर्ती तुमची हो दृष्टी पडता, मूर्ती तुमची हो दृष्टी पडता, तव चरणांचे दर्शन घडता. मूर्ती तुमची हो दृष्टी पडता, तव चरणांचे दर्शन घडता. वंदन केले त्याच क्षणी, तव कृपा असू द्या मजबरी. प्रभु आलो मी तुमच्या मंदिरी, तव कृपा असू द्या मजबरी. गाऊ लागलो तुमचे भजन, गाऊ लागलो तुमचे भजन, तल्लीन झाले माझे तन मन. गाऊ लागलो तुमचे भजन, तल्लीन झाले माझे तन मन. भक्तीत रमली दुनिया सगळी, तव कृपा असू द्या मजबरी. प्रभु आलो मी तुमच्या मंदिरी, तव कृपा असू द्या मजबरी. तव कृपा असू द्या मजबरी, तव कृपा असू द्या मजबरी. खूप छान. भक्ताची जी आतुरता, घालमेल हे सगळं ह्या गीतातनं आपल्याला दिसण्यात आलेलं होतं. श्रोते हो, पुढील रचना ही एक पारंपरिक रचना आहे. त्यात देवीच्या 3.5 शक्तिपीठांचे खूप सुंदर वर्णन करण्यात आलेले आहे. आपल्यासमोर सादर करीत आहेत केदार. पैंजणांचा नाद आला, पैंजणाचा नाद आला गोड कानी ग,
उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला. पिवळी साडी पिवळी चोळी अंगिले उनी वैभवाचे सारे साज गळा घालुनी. कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आले ग. बरठ्यावर पाऊल दिसते कोण आले ग. पैंजणाचा नाद आला. हिरवा रंग ती खुलवी फुलवी सुंदर. हाती हिरवा चुडा भांगी लाल शेंदूर. जय भवानी तुळजापूरची दारी आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला. रूपतीचे लावण्याचे अंगी सुंदर. माहुरी राही रेणुका देवी शालू हिरवा ग. रूपतीचे लावण्याचे अंगी सुंदर. माहुरी राही रेणुका देवी शालू हिरवा ग. लेकीलाही बघण्या आली माझ्या दारी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला. तिन्ही पिठे झाली आता सार्धत्रिणी हो. सह्याद्री पर्वसी वसते माझी आई हो. तिन्ही पिठे झाली आता सार्धत्रिणी हो. सह्याद्री पर्वती वसते माझी आई हो. लक्ष्मी भवानी रेणुका देवी सप्तशृंगी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. पैंजणाचा नाद आला गोड कानी ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग. साज शृंगारात नटलेली देवी आपल्या पुढं त्यांनी उभी केलेली होती. खूप सुंदर झालं. आता येतंय हे एक प्रेमगीत आहे. आपल्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत आहे. या गीतातून कवी अद्वैत अभ्यंकर यांनी व्यक्त केलेल्या प्रेमातील समर्पण भाव नक्कीच आपल्या काळजाचा ठाव घेईल. तर ऐकूया हर्षदा यांच्या आवाजात. तुला पाहताना वेळ थांबून जावा, पृथ्वी फिरावी न दिवस सरावा. ऐकूया हर्षदा यांच्या आवाजात. तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुला पाहताना वेळ थांबून जावा. न पृथ्वी फिरावी ना दिवस सरावा. तुला पाहताना वेळ थांबून जावा.
तुझे हासणे जणू कळीचे उमलणे, उमलता उमलता सुगंध पसरणे, हा गंध मनी मी साठवून घ्यावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझे बोलणे अन तुझे हासणे ग, त्याहून मोहक तुझे लाजणे ग. तुझा हासरा चेहरा मनी गोंदवावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. तुझी ही मिठी जणू मायेची पेठी, ही माया आहे फक्त माझ्याच वाटी. तुझ्या मिठीतील स्वर्ग पुन्हा अनुभवावा, तुला पाहताना वेळ थांबून जावा. आखीव रेखीव कलाकृती आपल्या डोळ्यापुढे उभी राहिली असेल ना. रसिक हो, जगात कदाचित सर्वात अमूल्य नातं म्हणजे आईचं असतं. बरेचदा तिच्या पश्चात तिचं महत्त्व कळतं. आईचं महत्त्व सांगताना कवयित्री डॉक्टर नंदिनी खाडे लिहितात, तूच माझी पूजा, तूच माझा देव. ऐकूया केदारदादांच्या आवाजात. जो जवी हाताने गाऊन अंगाई, जो जवी हाताने गाऊन अंगाई, अशी असे आई प्रेम सिंधू. जो जवी हाताने गाऊन अंगाई, अशी असे आई प्रेम सिंधू. ओ जो जवी हाताने गाऊन अंगाई, अशी असे आई प्रेम सिंधू. आईची महती शब्द पार असे, आईची महती, आईची महती शब्द पार असे, वर्णू तरी कसे शब्द नोहे. तुझ समान असे जगी कोणी दूजा, तुझ समान असे जगी कोणी दूजा. तूच माझी पूजा, तूच देव. ओ जो जवी हाताने गाऊन अंगाई, अशी असे आई प्रेम सिंधू. ओ तुझ्यामुळे आई जग मी पाहिले, तुझ्यामुळे आई जग मी पाहिले.
श्वास तूची दिले जीवनाला. तुझ्यामुळे आई जग मी पाहिले, श्वास तूची दिले जीवनाला. तन मन माझे तुझे जगदान, तन मन माझे तुझे जगदान. देही वसे प्राण तुझा आई, ओ जो जवी हातानी गाऊन अंगाई. अशी असे आई प्रेम सिंधू, ओ दिसे मज स्वर्ग तुझ्याच गठाई. दिसे मज स्वर्ग तुझ्याच गठाई. निष्ठा तव पायी आराध्य तू. दिसे मज स्वर्ग तुझ्याच गठाई. निष्ठा तव पायी आराध्य तू. आईचा महिमा, आईचा महिमा, आईचा महिमा, आईचा महिमा. नंदिनी शब्दात सांगतसे, हो जो जवी हातानी गाऊन अंगाई. अशी असे आई प्रेम सिंधू, हो जो जवी हातानी गाऊन अंगाई. अशी असे आई प्रेम सिंधू, अशी असे आई प्रेम सिंधू, अशी असे आई प्रेम सिंधू. रसिको हो, आमच्या आजच्या 10व्या प्रयोगाचे आयोजन ज्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकते ते आमचे वाद्यवृंदातील साथीदार. प्रथम तबल्यावर आहेत श्री विनय बाळ, श्री मिलिंद दातार. संवादिनीवर आहेत वृंदा दातार आणि अखिल कपाट. व्हायोलिनवर आहेत हरीश लांडगे. तसेच कीबोर्डवर आहेत आर्य पुराणकर. तसेच साऊंड पुरवणारे ऋतुराज मोरे व व्हिडिओकर्ता अमोल यांचे मी तुला पाहतानाच्या टीमतर्फे आभार मानते. आता आपण प्रयोगातील उर्वरित गाण्यांचा आनंद घेऊया. मी आता पुन्हा अरुणा यांना आमंत्रित करते. धन्यवाद विजया. आपण आत्तापर्यंत बरीच गाणी ऐकलीत आणि ती तुम्हाला सगळ्यांना आवडली असतीलच असं मी गृहीत धरते. आवडली आहेत ना? धन्यवाद. यानंतर ऐकणार आहोत कवी शिरीष मुंजे यांचीच लोकगीतातील गवळण या प्रकारात मोडणारी रचना. मथुरेच्या बाजारी निघालेल्या गवळणींनी त्यांच्या आवडत्या कान्हाला केलेल्या आर्जव ऐकूया. आणि आज या गाण्यावर एक नृत्याविष्कारही सादर होणार आहे. कलाकार आहे क्षिती मिलिंद करंदीकर. जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी. नको छेडू रे मुरारी. नको छेडू रे मुरारी. छेडू नको रे हे मुरारी. जाऊ दे मथुरा बाजारी. जाऊ दे मथुरा बाजारी.
दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. हंडी दह्याची भारी भारी, हंडी दह्याची भारी भारी, घामाघूम काया सारी. हंडी दह्याची भारी भारी, घामाघूम काया सारी. नको भुलवू वाजवून मुरली, नको भुलवू वाजवून मुरली, हे नटखट बाक्य बिहारी. जाऊ दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. मी साधी गवळण बिचारी, मी साधी गवळण बिचारी. नजर सासूची आहे भारी, मी साधी गवळण बिचारी. नजर सासूची आहे भारी. बोलतीचे रुततात जिव्हारी, बोलतीचे रुततात जिव्हारी. काय मी करू तरी, काय मी करू तरी. जाऊ दे मथुरा बाजारी, जाऊ दे मथुरा बाजारी. रूप तुझे मनोहारी, मनोहारी. रूप तुझे मनोहारी, होते मी बावरी. रूप तुझे मनोहारी, होते मी बावरी. जाऊ दे मथुरा बाजारी, 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 जाऊ दे मथुरा बाजारी. वा वा वा, खूप छान क्षिती, खूप सुंदर झालं. गवळणींना कसा त्रास देतो काना ह्याच्यावरनं लक्षात आलेलं आहे. खूप छान, खूप छान. माया तू कितनी सुंदर हो, हे उत्तर प्रदेशातील रामराज मिश्र नावाचे कवी आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे. हे त्यांच्याच एका चाहत्यामार्फत माझ्यापर्यंत पोचलं होतं आणि ते मी लिहिलं, बसवलं. आणि आता आमची गौरी ते पेश करणार आहे आपल्यासमोर. तू कितनी सुंदर हो माया. राह चलन राही रुक जाए, राह चलन राही रुक जाए, अपना होश गवाए. राह चलन राही रुक जाए, अपना होश गवाए, अपना होश गवाए. तू कितनी सुंदर हो माया,
सुंदर हो, तू कितनी सुंदर हो। देवदनुज सबको भरमाए, सबको नाच नचाए। देवदनुज सबको भरमाए, सबको नाच नचाए। देख जिया हम भी घबराए, प्रभु चरणा चले आए, प्रभु चरणा चले आए। तू कितनी सुंदर हो माया, तू कितनी सुंदर हो, तू कितनी सुंदर हो माया। खूप छान झालं गाणं. आता ऐकत आहोत पुढील रचना कविराज देवदास इंदापवार यांची आहे. त्यांनी निसर्गाचं खूपच सुंदर चित्र उभं केलेलं आहे. शीळ घालूनी वारा आला. ऐकूया नरेंद्र माथुरकर यांच्या आवाजात. शीळ घालुनी वाराला, धुंद करुनी गेला. शीळ घालुनी वाराला, धुंद करुनी गेला. वाऱ्या संगे पाऊस आला, गंध पसरुनी गेला. शीळ घालून या. अश्विन मासामध्ये पाऊस दिसे वेगळे दृश्य. पावसातही वाहे वारा कसा असा दृश्य. ओल्या पाणी हिरव्या रानी, ओल्या पाणी हिरव्या रानी. मोहवुनिया तो गेला. शीळ घालुनी वाराला, धुंद करुनी गेला. शीळ घालुनी या. कुठे कसा तो येईल वचित, ठाऊक नाही कोणा. मनात असता विविध कल्पना, त्याला का समजेना. गार गार सर्वांगा करुनी, गार गार सर्वांगा करुनी. भिजवुनिया तो गेला. शीळ घालुनी वाराला, धुंद करुनी गेला. शीळ घालुनी
वाऱ्या संगे पाऊस आला, गंध पसरून गेला, शिळ घालून या, शिळ घालून या, शिळ घालून या. मंत्रमुग्ध करत मातीच्या सुगंधाचा दरवळ उलगडत शांतपणे वारा वारा धावतो आहे असं वाटायला लागलेलं होतं. रसिक हो, जगात कदाचित सर्वात प्रसिद्ध देवस्थान शेगावचं हे सगळ्यात वरचं असावं असं वाटतं. एका गजानन महाराजांच्या भक्ताचं मनोगत जाणून होता, आपण ऐकूया. कविराज शौनक गाडगे यांनी लिहिलेलं आहे. स्वर आहेत केदाररावांचे. जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली. असू दे कृपेची सावली आम्हावरी, कृपेची सावली आम्हावरी, कृपेची सावली. जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली. कोरडी विहीर जशी तू पाण्याने भरून दाविली, कोरडी विहीर जशी तू पाण्याने भरून दाविली. असू दे कृपेची सावली आम्हावरी, कृपेची सावली. जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली. तू पाटलाची हरिली, आयुष्याची ददात मिटविली. चिंता तू पाटलाची हरिली, आयुष्याची ददात मिटविली. असू दे कृपेची सावली आम्हावरी, कृपेची सावली. जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली, जय जय गणराज माऊली. शौनक नामे भक्त तुझा मी, भक्त तुझा मी. शौनक नामे भक्त तुझा मी, प्रार्थितो तुझ्या रावळे, प्रार्थितो तुझ्या रावळी, प्रार्थितो तुझ्या रावळी, प्रार्थितो तुझ्या रावळी, प्रार्थितो तुझ्या रावळी. असू दे कृपेची सावली आम्हावरी, कृपेची सावली. जय जय गणराज माऊली, 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 जय जय गणराज माऊली. प्रत्येकाच्या मनात असलेले श्री गजानन महाराज अगदी मूर्तिमंत रूपात त्यांनी प्रगट केलेले आहेत असं वाटायला लागले.
आता ऐकूया असावे घरते. पुढील रचना आहे मोहिनी मधुगिरी यांची. एखाद्याने स्वप्नातले घर कसे असेल याचे वर्णन करताना त्या लिहितात, पुढे असावा पाचू गालीच्या. ऐकूया हर्षदा यांच्या आवाजात. असावे घर ते आपुले छान, असावे घर ते आपुले छान, असावे घर ते आपुले छान. पुढे असावा पाचू गालीचा, पार्श्वभूमीवर खडक उंचीचा. पुढे असावा पाचू गालीचा, पार्श्वभूमीवर खडक उंचीचा. खडकावरुनी धबधब्यांनी, खडकावरुनी धबधब्यांनी धरावी सुरेल तान. असावे घर ते आपुले छान, असावे घर ते आपुले छान. खडकाळती पुष्करिणी, त्यात सावे मधुर पाणी. खडकाळती पुष्करिणी, त्यात सावे मधुर पाणी. सभोवताली वनराईती, सभोवताली वनराईती हरपून जाईल भान. असावे घर ते आपुले छान, असावे घर ते आपुले छान. नभीमंडपी रंगाकाशी, नभीमंडपी रंगाकाशी. वायु वाहे मंद गतिशी, वायु वाहे मंद गतिशी. निसर्गास त्या ओवाळावे, निसर्गास त्या ओवाळावे. आपुले पंच प्राण. असावे घर ते आपुले छान, असावे घर ते आपुले छान, असावे घर ते आपुले छान. खूप छान. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. आणि त्यात काय काय हवंय हे आता कवयित्रींनी सांगितलेलंच होतं आणि हर्षदांनी ते गोड आवाजात म्हणूनही दाखवलेलं होतं. पुढील रचना प्राचार्य उज्ज्वला अंधारे यांची आहे. एक स्त्री आपल्या जीवनसाथीबरोबर अनुभवलेले काही क्षण जणू पुन्हा नव्याने जगते आहे. तर ऐकूया ही रचना केदार यांच्या आवाजात. दाटल्या कंठातुनी शब्द, दाटल्या कंठातुनी शब्दही ओलावले. आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले. दाटल्या कंठातुनी शब्दही ओलावले. आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले. दाटल्या कंठातुनी देखणे ते स्वप्न होते मोरपंखी ताटवे. देखणे ते स्वप्न होते मोरपंखी ताटवे. वर्ख होता नवथरीचा भाग्य मजला वानवे. वर्ख होता नवथरीचा भाग्य मजला वानवे. कमतिके तुझिया सखया चिंब होते नायले.
कौतुके तुझिया सखया चिंब होते नाईले आर्त त्या जुन्या गीताना मी सख्या रे गायले दाटल्या कंठातुनी शिशिर सरुनी वसंत आला आज पुन्हा जीवनी शिशिर सरुनी वसंत आला आज पुन्हा जीवनी कमलिनीचा मोद सखया जाहला रे मनमनी कमलिनीचा मोद सखया जाहला रे मनमनी कालौघाच्या गळून भिंती कालौघाच्या गळून भिंती द्वैत पुनरपि जाहले आर्त त्या जुन्या गीताना मी सख्या रे गायले दाटल्या कंठातुनी चंदनी कैफातली चंदनी कैफातली गीते रे मी गायली चंदनी कैफातली गीते रे मी गायली संगतीने तुझ्या ही बघ पुन्हा ती उजळली संगतीने तुना ही बघ पुन्हा ती उजळली संगती तू असता शतजन्मे तुझी राहिले संगती तू असता शतजन्मे तुझी राहिले आर्त त्या जुन्या गीताना मी सख्या रे गायले दाटल्या शंकातुनी शब्दही लोलावले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले दाटल्या कंठातुनी शब्दही लोलावले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले आर्त त्या जुन्या गीतांना मी सख्या रे गायले. खूप सुंदर ओघवती भाषा आणि मनाचे कंगोरे हळूवारपणे उलगडत नेणारी खूप सुरेख झालं गाणं. आपण काही वेळापूर्वी स्त्रीच्या शृंगाराचं वर्णन करणारी लावणी ऐकलीत, परंतु लावणी हा प्रकार स्त्रीच्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरलेला दिसतो. पुढील रचनेत कवी श्री शिरीष मुंजे यांनी आपल्या राघूसाठी झुरणाऱ्या महिन्याचा इश्काचा ज्वर वर्णन केलेला आहे. ते लिहितात, आतुरले मी चाहुल तुमची ऐकाया, नका हो लावू माया राया, नका हो लावू माया. ऐकूया वैशालीच्या आवाजात. हॅलो. नका हो लावू माया राया, नका हो लावू माया राया, आतुरले मन चाहुल तुमचे ऐकाया, आतुरले मन चाहुल तुमचे ऐकाया, नका हो लावू माया राया.
तुमची करते माझे दैना, तुम्ही सरागो मी तुमची मैना. अलगत बाण मदनाचा हो सोडा, नाथ जन्माचा राया जोडा. आतुरले मन साहुल तुमची ऐकाया, आतुरले मन साहुल तुमची ऐकाया. नका हुलाऊ माया राया. दूर कराया इश्काचा हा ज्वर, दूर कराया इश्काचा हा ज्वर. राया या की हो सत्वर, झाले मी व्याकुळ, झाले मी व्याकुळ. ठेवा कायम मजवरी छाया, तारुण्याची जाईल की होरया. आतुरले मन साहुल तुमचे ऐकाया, आतुरले मन साहुल तुमचे ऐकाया. नका हुलाऊ माया राया, नका हुलाऊ माया राया, नका हुलाऊ माया राया, नका हुलाऊ माया राया. खूप सुरेख आणि तबल्याची साथ तर एकदम मस्त झाली, झकास. आता आपण शेवटाकडे वळतोय. कवी विलास देशकर यांनी पुढील रचनेतून अंबाबाईच्या जाणत्या भक्ताच्या भावना मांडलेल्या आहेत. ते लिहितात, ध्यान राहू दे इतुके की नित्य उठता बसता गुण गावे तुझे फुके. ऐकूया आई अंबाबाईला केलेलं आव्हान केदारदादांच्या आवाजात, आणि ह्यानंतर कार्यक्रम संपलेला आहे. आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता, चराचरी तुझी ग सत्ता. आई अंबाबाई माता, चराचरी तुझी ग सत्ता. पदी ठेवितो गे माथा, जणी दर्शन दे आता. आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता. जगन्माते श्री रेणुके ध्यान राहू दे तुके. जगन्माते श्री रेणुके ध्यान राहू दे तुके. नित्य उठता बैसता गुण गावे तुझे फुके. नित्य उठता बैसता गुण गावे तुझे फुके. पदी ठेवितो गे माथा, जणी दर्शन दे आता. आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता. माय माते गे भवानी, अशी येई वो भजनी. माय माते गे भवानी, अशी येई वो भजनी. माय माते गे भवानी, अशी येई वो भजनी. देह भाव निरसोनी, चित्त लागो दे चिंतनी. चित्त लागो दे चिंतनी. आई अंबाबाई माता, आई अंबाबाई माता,
कसे तुला गे पूजुमी हेमलते श्रीलक्ष्मी कसे तुला गे पूजुमी तुझ्या मायेची महती समजेना जगी कुणी तुझ्या मायेची महती समजेना जगी कुणी पदी ठेवितो गे माथा झणी दर्शन दे आता आई अम्मा बाई माता आई अम्मा बाई माता आई अम्मा बाई माता आई अम्मा बाई माता कधी अंबाई कवीरा कधी रेणुकेचा तोरा कधी अंबाई कवीरा कधी रेणुकेचा तोरा माय येई वो सत्वरा साऱ्या जगाच्या उद्धारा साऱ्या जगाच्या उद्धारा आई अम्मा बाई माता आई अम्मा बाई माता आई अम्मा बाई माता आई अम्मा बाई माता पदी ठेवितो गे माथा